आपला उत्साह आहे याची मला जाणीव आहे, पण आज 5 वाजेपर्यंतच वेळ आहे आणि या 5 वाजेपर्यंत मला अजून 5 उमेदवारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणून पाठीमागे जरा शांतता असेल तर अधिक चांगलं आहे. सैनिक अधिक शांत राहा. खाली उतर राजा. सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांचीच नावं घेत नाही, पण तू सन्माननीय या ठिकाणचे असणारे सरकार, संबंधित सगळे कार्यकर्ते, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, ही लढाई साधी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. मी साधी मानत नाही याचं कारण की सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड होते त्याच्या संदर्भातला आपला असणारा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय की ही जी वसुली करण्यात आली पक्षांना, इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत जी वसुली करण्यात आली ही बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे. आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो, तो वसुली करतो दुकानदाराकडून चहा पाण्यासाठी आणि आपली संघटना चालवतो, अशी असणारी परिस्थिती आहे. पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे, सहानुभूतीदारक कार्यालय असलं पाहिजे, हे आता काही राहिलेलं नाही. तर हे वसुलीचं कार्यालय झालंय हे आपण लक्षात घ्या. ईडीच्या मार्फत, सीबीआयच्या मार्फत, पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या. नुसत्या धमक्या देण्यात आल्या नाही तर काही जणांना अरेस्ट करण्यात आली आणि तुम्ही हे बॉन्ड विकत घेणार असाल आणि आमच्या पक्षाला देणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडतो, नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकतो, अशी असणारी परिस्थिती आहे. मी आपल्याला विचारणार आहे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे की इथला असणारा वसुलीचं कार्यालय पाहिजे, याचा निर्णय आपल्याला 5 तारखेला करायचा आहे हे आपण लक्षात घ्या. 7 तारखेला आपल्याला करायचा आहे हे आपण लक्षात घ्या. आणि आपल्या मतावरती उद्याचा भारत कसा राहणार हे आपण लक्षात घ्या. 4 महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचा आशय असा होता की 2014 ते प्रश्न विचारेपर्यंत 2014 ते प्रश्न विचारेपर्यंत भारतातल्या किती नागरिकांनी भारत देश सोडला आणि सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का याचं उत्तर द्या. नुसता देश सोडला असता तर मी समजू शकलो असतो, पण त्यांनी प्रश्न असा विचारला होता की त्यांनी नागरिकत्व सोडलं का, हा विचारलेला प्रश्न होता. 2014 पासून ते प्रश्न विचारेपर्यंत शास्त्राचं उत्तर आलं आणि शास्त्राचं उत्तर आलं की 17 लाख कुटुंब 17 लाख कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटीपेक्षा जास्ती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे, यांनी नागरिकत्व सोडलं आणि देशही सोडला. हे सरकारचं उत्तर आहे. का सोडला? मी इथल्या असणाऱ्या संघवाल्यांना विचारतो, का सोडला? तुम्ही तर म्हणत होतात की आम्ही हा देश हिंदू राष्ट्र करायला निघालेलो. तुम्ही असं दाखवलं की आम्ही मुसलमानाच्या विरोधात.
तुम्ही असं दाखवलं की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात, पण या देशामध्ये ख्रिश्चनही गेला नाही आणि या देशामधला मुसलमानही बाहेर गेला नाही. बाहेर गेला तो 17 लाख हिंदू कुटुंब बाहेर गेली, हे आपण लक्षात घ्या. का गेली? ते हे वसुलीचं राज्य. का गेली? ते हे वसुलीचं राज्य. ते असं म्हणत होते की आम्ही जर भारतामध्ये राहिलो आणि ह्यांना वसुली दिली नाही तर आमच्या बापदाद्याने कमवलेली जी इज्जत आहे, आमच्या बापदाद्याने कमवलेली जी इज्जत आहे, हा मातीमध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची इज्जत राहावी, आम्ही देश सोडून चाललेलो आहोत. मी आपल्याला असं विचारतोय की मागची 10 वर्ष जे आपण भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली, तर या देशात माणसं बाहेर काढण्यासाठी आपण सत्ता दिलीत का? आणि मी आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि RSS वाल्यांना विचारतो की तुम्ही कुठल्या तोंडाने असं म्हणताय की मोदीला पुन्हा 5 वर्ष द्या? तुम्हाला लाज वाटत नाही की या देशातला नागरिक की जो हिंदू आहे, स्वतःची असणारी इब्रत राखण्यासाठी, स्वतःची इज्जत राखण्यासाठी त्याला तुम्ही मजबूर केलं की त्यांनी देश सोडावा, नागरिकत्व सोडावं, आणि पुन्हा तुम्ही असं म्हणताय की 5 वर्ष आम्हाला द्या. कशासाठी द्या? माझं हे उत्तर जर खोटं असेल तर माझं आव्हान आहे इथल्या असणाऱ्या संघवाल्यांना, तुम्ही कधीही सांगा, कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती बोला, तुम्हाला तुमचंच उत्तर राज्यसभेमध्ये दिलेलं जे आहे ते मी दाखवायला तयार आहे. ही आकडेवारी माझी नाहीये, ही सरकारची आकडेवारी आहे. राज्य हे कल्याणकारी राज्य असलं पाहिजे, पण इथलं असणारं राज्य हे कल्याणकारी राज्य न राहता वसूलदार राज्य झाले अशी परिस्थिती आहे. आणि पुन्हा 5 वर्ष यांना देणार असाल तर 10 वर्षामध्ये 17 लाख गेली, पुन्हा 5 वर्षामध्ये 50 लाख जर गेले, कुटुंब निघून गेले, तर त्याचं आश्चर्य मानू नका, का कुणाकडे वसुलीचं द्यायला शिल्लकच राहिलं नाही अशी परिस्थिती आहे. मित्र, हा एवढाच प्रश्न नाहीये. मागच्या 10 वर्षामधली आकडेवारी दिली, पण 1950 पासून 14 पर्यंत या देशामध्ये किती लोक नागरिकत्व सोडून घेतली? तर फक्त 7,000 गेले. 50 पासून ते 14 पर्यंत 7 वर्षाचे 7,000 गेले, आणि ज्यांचं वय काय होतं 60 वर्षाच्या वरती होतं अशी परिस्थिती आहे. म्हणजे नॉन बीजेपी सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोक देश सोडून जात नव्हते, परंतु भारतीय जनता पक्षाचं सत्ता सरकार आलं आणि इथे हिंदू भारतीय जो आहे तो देश आणि नागरिकत्व दोन सोडून चाललेला आहे. असं राज्य तुम्हाला पाहिजे का? हा सवाल मी आपल्याला असणारं या ठिकाणी विचारतो. दुसरा महत्वाचा आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या देशावरती 2014ला 100 26 रुपये कर्ज होतं. 100 26 रुपये कर्ज होतं. आज इलेक्शन आहे, या इलेक्शनच्या दिवशी 100 84 रुपये कर्ज झालेलं, 84 रुपीज कर्ज झालेलं. 100 84 रुपीज कर्ज झालेलं आहे. वाढ किती झाली आपण हे बघा. 50 पासून 2014 पर्यंत फक्त 26 रुपयाचं कर्ज होतं आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हे कर्ज 26 रुपयावरनं 84 रुपयावरती गेलेलं आहे. आणि वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असा म्हणतोय की तिथे जर ह्यांनी गफलत केली तर 86 मध्ये 2026 मध्ये हे कर्ज 96 रुपीज होईल, 96 रुपये होतील अशी परिस्थिती आहे. 4 रुपयामध्ये हा देश चालू शकतो का? सवाल आहे की 100 रुपये तिजोरीमध्ये येतात. या 100 रुपयापैकी असणारा 86 रुपये असणारा जर
हप्ते भरायला त्या ठिकाणी गेलं तर 4 रुपयामध्ये देश चालणार का अशी परिस्थिती आहे। हा माझा अहवाल नाहीये, हा पार्लमेंटमध्ये ठेवलेला अहवाल आहे। एवढंच आहे की विरोधी पक्ष बोलत नाही, वंचित आघाडी हे सगळं समोर आणते अशी असणारी परिस्थिती आहे। माझं आव्हान आहे, घर चालवणं आणि देश चालवणं हा फार फरक नाहीये। घराचा बजेट हा लहान असतो, देशाचा बजेट हा फक्त फार मोठा असतो। एखाद्याचं इन्कम 20,000चं असेल आणि त्यांनी 12,000चं कर्ज काढलं असेल, हप्ता फेडला नाही, 16,000 झाला हप्ता, 4,000 शिल्लक राहिले, हा 4,000मध्ये घर चालू शकतो का? 4,000मध्ये आपण घर चालू शकतो का? नाही चालू शकत। मग नाही चालू शकत तर मग घर कसं चालवणार? मग तुम्ही घर कसं चालवणार? जसं घर चालणार नाही तसं देशही चालणार नाही। एक मोदीचा फंडा आहे आणि तो मोदीने फंडा आपल्या गावागावातून उचललेला आहे, तो नवीन काहीच नाही आहे। आपल्या गावामधला दारू पिणारा असतो, व्यसनाधीन झाला, नोकरी गेली की तो काय करतो? व्यसनाधीन झाला, नोकरी गेली की हा दारू पिणारा काय करतो? काय करतो? भांडी कुंडी विकतो, तो बर्बाद स्वतःला करतो, भांडी कुंडी विकतो। मोदीने जाहीर केलेलं आहे की नाही? जाहीर केलेलं आहे की नाही की मी इथल्या सारे कारखाना विकणार आहे? आज रेल्वे जी भारतीय रेल्वे 100% सरकारी होती, आज हळूहळू मोदीने 70% विकलेली आहे अशी परिस्थिती आहे। 70% विकलेली आहे। दुर्दैव आहे की मोदी मीडिया, गोदी मीडिया जो आहे तो या गोष्टी बाहेर काढत नाही अशी परिस्थिती आहे। तेल कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत, आयर्न ओर कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत। मोदीची वृत्ती आणि त्या दारुड्याची वृत्ती सारखीच आहे हे आपण लक्षात घ्या। मोदीची वृत्ती सरकार चालवण्याची आणि दारुड्याची, दारू पिण्याची जी वृत्ती आहे सारखीच आहे हे आपण लक्षात घ्या। दारुड्या कंगाल होतो तसा मोदी हा देशाला कंगाल केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या। मी संघवाल्यांना विचारतो की तुम्ही असं अख्खं आयुष्य देशाला दिलं, तुमचं आमचं भांडण आहे, मान्य आहे। तुम्हाला वैदिक पद्धत पाहिजे, आम्हाला वैदिक पद्धतीचा विरोध आहे, आम्हाला संत परंपरा ह्या देशामध्ये पाहिजे। हे भांडण चालत राहील, मान्य आहे मला, आपलं भांडण चालत राहील, मान्य आहे। पण हा देश कंगाल झाला पाहिजे का हे संघाला वाटतंय का याचा खुलासा त्या ठिकाणी करावा। मी मध्यंतरी असं एक प्रश्न विचारला होता मोहन भागवत यांना। मोहन भागवत यांना असं मध्यंतरी प्रश्न विचारला होता, मागच्या 2 वर्षामध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला असताना भेटून गेले होते का? त्याचं अजून उत्तर आलेलं नाही। याचा अर्थ भेट झालेली नाही, इथे आता भेट झालेली नाही, उत्तर नाही, याचा अर्थ भेट झालेली नाही। जे आरोप केले जातात आहेत आणि आरोप मीच एकटा करत नाहीये, तर या देशाचे अर्थमंत्री कोण आहेत? नाव काय त्यांचं? निर्मला सीतारामन। त्यांच्या यजमानाचं नाव आपल्याला माहिती आहे का? तेही फार मोठा अर्थशास्त्रज्ञ आहेत, साधे सुधे नाहीत, जगभर प्रसिद्ध आहेत। त्यांचं नाव आहे परकला प्रभाकरन, हे त्यांचं नाव आहे। त्यांचं नाव आहे परकला प्रभाकरन, यांचं नाव आहे। 14 दिवसापूर्वी त्यांची असणारी एक युट्यूब वरती मुलाखत झाली। इथल्या ख्रिश्चनांनी ऐकावी, इथल्या मुसलमानांनी ऐकावी
आणि मगच इथे असणारा सेनेच्या उमेदवाराला मतदान करावं का हा विचार त्यांनी त्या ठिकाणी करावा. मी ऐकायला ह्याच्यासाठी आपल्याला सांगतो. त्यांनी 4 गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केला. एक उल्लेख असा केला की 2024 ते 29 या कालावधीमध्ये 2024 ते 29 या कालावधीमध्ये मोदी स्वतःला डिक्टेटर म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही, हुकुमशाह म्हणून आपल्याला घोषित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तो प्रश्न विचारला होता की मोहन भागवत तुम्हाला असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या 2 वर्षामध्ये एक दिवस तरी भेटलेत का, याचा खुलासा तुम्ही असणारा करा. तो दुसरा असं म्हणतोय हुकुमशाह व्हायचा असेल तर ही घटना मोडीत काढावी लागेल. तिसरा असं म्हणतोय की हुकुमशाह व्हायचं असेल तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका या संपल्या पाहिजेत. आणि स्वतःची सत्ता टिकवायची असेल, हुकुमशाह झाल्यानंतर स्वतःची सत्ता टिकवायची असेल तर देशामध्ये अराजकता माजली पाहिजे. आणि ती अराजकता माजवायची असेल ते त्यांनी उल्लेख केला की मुख्यमंत्री असताना गोधरा घडलं, मुख्यमंत्री असताना गोधरा घडलं आणि प्राईम मिनिस्टर असताना मणिपूर घडलं. मुख्यमंत्री असताना गोधरा घडलं आणि प्राईम मिनिस्टर असताना मणिपूर घडलं. हीच परिस्थिती तो म्हणाला, हीच परिस्थिती ते म्हणाले की येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारताच्या गल्ली गल्लीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. सत्तेतला माणूस आपल्याला आगाह करतोय, त्याला काही गरज नव्हती. आज अर्थमंत्री म्हटला म्हणजे देशाच्या सगळ्या नाड्या त्याच्या हातामध्ये, सगळ्या नाड्या हातामध्ये आहेत. आणि सगळ्या नाड्या हातामध्ये असताना इलेक्शनच्या तोंडावरती हा माणूस आपल्याला असा आगाह करतोय की उद्या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती येऊ देऊ नका, आले तर इथं मोडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. त्यांनी 5वा एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला आणि तो म्हणजे की भारताचा नकाशा आज लहान पोराला सुद्धा पाठ आहे. तो म्हणा तो लहान पोराला सुद्धा पाठ आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा भारताचा नकाशा असा बदललेला असेल की तोच म्हणेल की हाच भारताचा नकाशा होता का. त्याची सुरुवात झाली. मी आज इथे मांडत नाही, उद्या पुण्यात मांडणार आहे की याची सुरुवात झालेली आहे. मी आगाह करतोय आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी, मी आगाह करतोय आपल्याला ह्या ठिकाणी की विशालदादा पाटील हे इथले असणारे उमेदवार आहेत. पाठिंबा देताना आम्ही असणारा जाणीवपूर्वक विचारपूर्वक पाठिंबा दिला, कारण का भारतीय जनता पक्षाला आपण इथे थांबवलं पाहिजे, नाही तर देशाचं वाटोळा लागल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला 2च गोष्टी सांगितल्या, तिसरी थांबतो आणि या ठिकाणी थांबतो. कोविडच्या कालावधीमध्ये जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी रेमडेसिवीर वरती बॅन आणला, यांनी रेमडेसिवीर वरती बॅन आणला. आणि कारण की त्याचे साईड इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. परंतु ही रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर कुठे होते तर गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चर होते. झायडो नावाची असणारी कंपनी ती मॅन्युफॅक्चर करते. या कंपनीने 18 कोटी बीजेपीच्या दप्तरामध्ये नेऊन ठेवले, दिले, बॉन्ड दिले. आणि जागतिक बॅन असताना सुद्धा, जागतिक बंदी असताना सुद्धा पंतप्रधान त्याचे ऐकले नाहीत आणि रेमडेसिवीर या ठिकाणी विकण्यात आला. रेमडेसिवीर या ठिकाणी विकण्यात आले आणि आज त्याचे परिणाम आपल्याला अनेक नागरिकांवरती त्या ठिकाणी दिसतात. मित्रो, ज्याच्याने जीव जाईल, ज्याच्याने लिव्हर इफेक्ट होत आहे, ज्याच्याने किडनी इफेक्ट होत आहे, ज्याच्याने लंग्स इफेक्ट होतात, ज्याच्याने हार्ट इफेक्ट होतोय, याच्यामुळे बॅन करण्यात आलं होतं.
मोदी त्याला असणारा परमिशन देतो 18 कोटी मिळाले म्हणून. अशा ह्या मौत का सौदागर, असा जो असणारा मौत का सौदागर जो आहे, या मौत का सौदागरला पुन्हा आपण सत्तेवरती बसू नका. विशाल पाटील यांच्या निशाणी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.